कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। माजी आमदार नामदेवराव भटकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे। या निमित्त अवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांच्या हस्ते रंकाळा हरिओम नगरमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। महिला सबलीकरण पर्यावरण रक्षण ही संकल्पना घेऊन या संस्थेची निर्मिती केल्याचं भटकर कुटुंबियांनी सांगितलं। नामदेवराव भटकर यांनी स्वतःचं घरदार आणि प्रेस विकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेचं 1956 साली पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलं होतं। त्यांचं कार्य महान आहे असं अनुराधा भोसले यांनी सांगितलं। यावेळी शाहीर डॉक्टर राजू राऊत, फिरोज शेख, प्राध्यापक निलिमा भटकर, अनुराधा भटकर, प्राध्यापक योगेश भटकर, हेमलता भटकर, अरुण पवार, राज पवार उपस्थित होते। गंगूबाई रेंदाळकर यांनी 16 वर्षापूर्वी कपिलतीर्थ मार्केट जवळच्या बाबूराव ठाणेकर यांच्या घरात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पादुकांची स्थापना केली होती। या मंदिरात दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात। 2017 मध्ये बाबूराव ठाणेकर, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, नगरसेविका दीपा ठाणेकर आणि पुरुषोत्तम ठाणेकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त ब्रह्मचैतन्य महाराज मंदिरात धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं। पादुका पूजन झाल्यावर अभिषेक, भजन, कीर्तनाचे धार्मिक विधी संपन्न झाले, तर दुपारी महाप्रसादाचं वाटप झालं। शेकडो भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला। श्री बालमुकुंद बालावदूत महाराज मठी आणि समाधिस्थ सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं श्री बालमुकुंद बालावदूत दत्त महाराजांची 69वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी पार पडली। यानिमित्त पालखी सोहळा झाला। शाहूपुरी परिसरातून निघालेल्या पालखी मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते। बालावदूत दत्त महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत। त्याला विरोध दर्शवण्यासाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। आरक्षण ही रोजगार हमी योजना नसून उपेक्षित वंचित समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग आहे। आरक्षणाच्या मूळ सूचीमध्ये बदल करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही। त्यामुळे राज्य सरकारनं अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबवू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, बाळासाहेब वाशीकर, गुणवंत नागटिळे, सुखदेव बुद्धाळकर, अविनाश शिंदे, राजेंद्र टिपकुर्लीकर, संजय लोखंडे, जयसिंग पाडळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कर्नाटकातून पुण्याला ट्रॅक्टर घेऊन चाललेला एक ट्रक आज सकाळी महामार्गावरील दुभाजकावर उलटला। लक्ष्मी टेकडी इथं आज सकाळी 9:30 वाजता हा अपघात झाला। महामार्गावर ऑइल सांडलं असताना अचानक समोर आलेल्या मोटरसायकल स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना ट्रक दुभाजकावर जाऊन उलटला। त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कागल आणि महामार्ग पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून रस्त्यावर सांडलेलं ऑइल धुवून काढलं, तर क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त ट्रक सरळ केला। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही।